कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस येथे मंगळवारपासून जो वणवा भडकला आहे त्याच्या बातम्या आपण वाचल्या आहात का? तेथे जे काही घडले आहे घडत आहे त्याचा तपशील आपल्यापर्यंत पोचावा यासाठी हे सादरीकरण पाठवित आहे. या वणव्याने 1900 पेक्षा जास्त घरे जाळून टाकली आहेत. इतर काही हजार घरांना याचा कमी जास्त तडाखा बसला आहे. हॉलिवूडमधील अनेक नटनट्यांची घरे यामध्ये जळून गेली आहेत. घरातील महत्त्वाचे कागदपत्र घेण्यासाठीही त्यांना वेळ मिळालेला नाही. अनेकांना आपल्या जळणाऱ्या गाड्या तेथेच सोडून रस्त्यावरून पळ काढावा लागला आहे. अमेरिकेसारख्या संपन्न आणि प्रगत देशाला अद्ययावत यंत्रणा वापरूनही गेल्या 90 तासात हा वणवा विझवता आलेला नाही. अन्य 6 ठिकाणी पोचलेली ही आग कधी विझेल हे कोणालाच सांगता येत नाही. लॉस एंजेलिसमधील 1,60,000 लोकांना त्यांची घरे सोडावी लागली आहेत. आणखी 2 लाख नागरिकांना काही मिनिटांच्या सूचनेनंतर घरे खाली करावी लागतील अशी शक्यता जाणवत आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या घरातील माणसांनाही घर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 120 ते 160 किलोमीटर्स एवढ्या वेगाने वाहणाऱ्या गरम वाऱ्यांनी आग झपाट्याने पसरली आहे. त्या देशाला वणवे नवीन नाहीत, पण ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस लॉस एंजेलिसमध्ये पडलाच नाही. हवेत आर्द्रतेचे प्रमाण फार कमी आहे. कोरड्या असणाऱ्या हवेत आग वेगाने पुढे सरकत आहे. वाटेत येईल ते सारे काही गिळून पुढे जात आहे. त्या शहरातील पाणीही आता संपले आहे. या नटनट्यांच्या पोहण्याच्या तलावातील पाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात आले आहे. हॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या परिसरातील डोंगरावरील झाडेही आता जळू लागली आहेत. हा परिसर आता राखेने भरून गेलेला आहे. आगीमुळे मूलभूत सुविधाच भस्मसात झाल्याने हजारो माणसांच्या नोकऱ्या जाणार आहेत. आर्थिक नुकसान किती झाले आहे याचे वेगवेगळे अंदाज 50 अब्जांपासून 160 अब्ज डॉलर्सपर्यंतचे वेगवेगळे आकडे व्यक्त करण्यात येत आहेत. अमेरिका आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. आगीच्या या दणक्यातून सावरायला त्या देशाला अनेक वर्षे लागतील. लॉस एंजेलिसचे जुने वैभव नव्याने उभे करता येईल असे आता वाटत नाही. जगभरात ज्या उत्पाती घटना घडत आहेत त्यामागे तापमान वाढ हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. हे सर्वांना माहीत आहे, पण त्याला आळा घालण्यासाठी जे काही करायला हवे ते करायला शासक तयार नाहीत. नागरिकही त्यासाठी पुढाकार घेत नाहीत. हा वणवा थंडीच्या काळात लागला आहे. पुढे उन्हाळ्यात आगीचे तांडव नृत्य जो काही फटका देईल त्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. आपत्ती आल्यानंतर नशिबाला दोष देत हळहळत बसायचे का असे उत्पात घडू नयेत म्हणून योग्य काळजी घ्यायची हे स्वतःला शहाण्या समजणाऱ्या माणसानेच ठरवायचे आहे. माणसे शहाणी होत आणि निसर्गाचे संतुलन राहावे यासाठीचे नियम पाळण्याची बुद्धी त्यांना हो अशी प्रार्थना आपण सारे मिळून करूया. धन्यवाद. Stay back. I'm on the apartment! I'm on fire right now! My car's on fire! Yep.